आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो। जेव्हा जेव्हा आपण या आदर्श साठी आपण जेव्हा जेव्हा आपल्याला बोलवले तुम्ही पूर्ण ताकदीने आल्यामुळेच पोलिसांनाही आणि प्रशासनालाही याची दखल घ्यावी लागली। एअरपोर्टवर एक छावणीचा स्वरूप देण्यात आला होता। त्यांना इतकी भीती होती की आदर्श किती ठेवीदार तिथे येणार आहे। आमची चर्चा झाली मुख्यमंत्र्यांसोबत। त्याच्या अगोदर जेव्हा मी एअरपोर्ट मध्ये दाखल झालो तर सगळे वरिष्ठ अधिकारी ज्याच्यामध्ये विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, आयजी साहेब, डीडीआर हे सगळे लोक उभे होते। बेटा तू बैठ के होते आणि एका अधिकाऱ्याने मला विचारलं की काय करणार तुम्ही आज। मी म्हटलं मुख्यमंत्र्यांनी ठोस काही बोललं नाही तर तुमची लाडली बहीण आणि माझी लाडली बहीण कशी आहे हे दाखवणार। मग अब्दुल सत्तार साहेब माझ्यावर खूप रागवले की इतका मोठा कार्यक्रम आम्ही घेत आहे त्याच्यामध्ये अडचण कशाला निर्माण करत आहे। मी म्हटलं तुम्ही जे कार्यक्रम घेत आहे, जे जितके नेते मंडळी आज तुमच्या सोबत उभे आहे ते महिलांना फुकटात 1,500 रुपये देणार आहे लाडली बहीण म्हणून। हे लोकांचे तर कष्टाचे पैसे आहे, हक्काचे पैसे आहे। 46,000 कोटी रुपये 46,000 करोड रुपीस दरवर्षी या लाडली बहीणसाठी देणार आहे सरकारने म्हटले आहे। मी आपल्याला सांगतो फक्त निवडणुकीपुरती हे पैसे मिळणार। निवडणूक संपला की लाडली बहीण नाही, लाडली भाऊ नाही, लाडला कोणी नाही। म्हणजे निवडणुकीच्या वेळी 500 रुपयामध्ये मत घ्यायचं, 1,000 रुपयामध्ये मत घ्यायचं। मी माझ्या निवडणुकीमध्ये हे अनुभव केलेला आहे कशा प्रकारे 1,000, 2,000, 500 रुपयामध्ये मत विकण्यात घेण्यात आले होते आणि हेच लोकांनी पैसे आणून दिले होते। त्यांना असं वाटलं होतं। मी आज खूप जबाबदारीने सांगतो मानकापेच्या एका जवळच्या नातेवाईकांनी सुद्धा मला पाडण्यासाठी पैसे दिले होते। हे माणूस पडला तर हे आदर्शवाल्यांच्या सोबत उभे राहणार नाही। मी तुम्हाला पहिल्यापासून शब्द दिले होते की हे जे मुद्दा आहे याचा निवडणुकीशी काही संबंध नाही। मी पराभव झाल्यानंतर सुद्धा मी आज पुन्हा आपल्याला एक आश्वासन देतो की जोपर्यंत तुमचा 1-1 रुपया परत मिळणार नाही त्या जणी तुम्हाला सोडणार नाही, तुमच्या सोबतच ताकदीने राहणार। मग जे आपले लाडली बहीण भेटायला गेले होते त्यांच्या ज्याप्रमाणे पोलिसांनी त्यांची छानबीन केली, फ्रिस्किंग केले, त्यांना अशी भीती होती की कोणी पेट्रोल आणलं का, कोणी आत्मदहन करण्यासाठी काही आणलं का। मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की एक लास्ट वॉर्निंग देतो तुम्हाला, आता सगळ्यांचा संयम तुटलेला आहे। मुख्यमंत्री साहेब येत आहे, गोरगरीब
गरीब लोकांना पैसे मिळत असेल तर आम्हाला काहीही हरकत नाही. मला फक्त हे सांगायचे आहे, या लोकांचे कष्टाचे पैसे लवकरात लवकर मिळायला पाहिजे, हेच आमचा उद्देश होता आज मीटिंग करण्याचा. मग मुख्यमंत्री साहेब जेव्हा आले तर त्यांच्या सोबत आम्ही चर्चा केली. एक उदाहरण आपल्याला देतो की जेव्हा सरकार प्रशासन सगळ्यांची हात मिळवणी असते, कारण पैसा कोट्यवधी रुपयाचा आहे. ज्या मानकापे आणि त्यांचे सगळे डायरेक्टर जेलमध्ये बंद आहे आज, त्या सगळ्यांनी मानकापेच्या सगळ्या परिवारांनी खूप मोठे मोठे वकील लावलेले आहे जामीनवर सुटण्यासाठी. आज नाही तर उद्या कोर्ट त्यांनाही जामीन देतील. आणि कोणत्या कारणाने देणार की जेव्हा एक फायनान्शियल पैशाचा पतसंस्था किंवा बँकेचा फ्रॉड होतो तर त्याची फॉरेन्सिक ऑडिट करावं लागतं. फॉरेन्सिक ऑडिट म्हणजे पैसा आला कुठून, गेला कुठे, म्हणजे कुणाला 2 कोटी रुपयाचा कर्ज दिला तर ते कर्जाचा पैसा गेला कुठे, त्यांनी कुठे वापरले, हे सगळं ऑडिट मध्ये येते. ते नियम आहे, ते बंधनकारक आहे की अशा केसेस मध्ये फॉरेन्सिक ऑडिट करायला पाहिजे. आता हे जे प्रस्ताव केलेला आहे फॉरेन्सिक ऑडिटचा, कधी केला? डॉक्टर सुखविंदर सिंग, अपर पोलीस महासंचालक आर्थिक गुन्हे शाखा महाराष्ट्र राज्य मुंबई, त्यांनी प्रस्ताव पाठवला. कुणाला प्रस्ताव पाठवलं तर प्रधान सचिव विशेष गृह विभाग मंत्रालय मुंबई. कधी पाठवलं तर 31 ऑक्टोबर 2023 ला हे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. कशासाठी? गृह विभागचे सचिव फक्त एक साइन करण्यासाठी 10 महिने कशाला लागते तुम्हाला? का तुम्ही हे प्रस्ताव वर एक सही करून ते ऑडिटरची कारवाई सुरू करायला परमिशन देत नाही? हे डॉक्युमेंट मी मुख्यमंत्री साहेबांना दिलं की कशा प्रकारे सरकारमध्ये बसलेले लोक या मानकापे आणि अशा प्रकारचे जे पतसंस्था आहे त्यांना वाचवण्यासाठी हे असेच प्रयोग सुरू आहे. मला तिथे उपस्थित भाजपचे एक मंत्री राहिलेले अतुल सावे साहेब यांनी सांगितलं की तुम्ही असं काय प्रेशर आणता? इतके सारे महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये बँका बुडालेले आहे, पतसंस्था बुडालेले आहे. मग मुख्यमंत्री एकटा आदर्श निर्णय कसा घेऊ शकतो? मी त्यांना म्हटलं की मी देशाचा नेता नाही आहे, मी राज्याचा नेता नाही आहे, मी जिल्ह्याचा नेता आहे आणि जिल्ह्यामध्ये हे झालेला आहे. मी त्यांच्यासाठी बोलत आहे, दुसऱ्या जिल्ह्याला मला काही देणं घेणं नाही आहे. मी माझ्या लोकांसाठी भांडत आहे, लढत आहे. मुख्यमंत्री साहेबांना बसा, तिथेच बसा, जे जे आहे तिथेच बसा. खाली बसा ना. जे जिथे आहे तिथेच बसा. हे सगळे लोक आमच्या सोबत मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले होते. ते प्रत्यक्ष तिथे होते. त्यांनी आपलीही व्यथा मांडली आणि तुमचीही व्यथा त्यांच्या समोर मांडली. जितका वेळ मिळाला होता त्या वेळेमध्ये काय काय बोलता येते मी मुख्यमंत्री साहेबांना ती आमची एक काय नाव आहे शिवानी, मी मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं
की तिचे वडील ऑटो रिक्षा चालवते, ती सीए ची एक्झाम देऊ राहिली, कुठून आणणार पैसे? मग संतोष शेलारची आईला दाखवलं की त्याला कॅन्सर झालेला आहे, डॉक्टरांनी 4.5 लाख रुपये ऑपरेशन साठी मागणी केलेली आहे, ते पैसे कुठून आणणार? असे अनेक आम्ही जे लोकांची समस्या आहे त्यांच्या पुढे मांडली. मी जेव्हा पोलीस आयुक्त साहेब हे मुख्यमंत्र्यांना सांगत होते की साहेब आम्ही मीटिंग घेतलेली आहे, आमच्याकडे जे पैसा आलेला आहे डीडीआर कडे, जे प्रॉपर्टीचं ऑक्शन झाल्यानंतर ते पैसे आहे आणि ते आम्ही लवकरात लवकर कशा डिस्बर्स करता येते. मी मध्यस्थी केली आणि मी सांगितलं की हे खोटं आहे. यांनी जे पैसा इकट्ठा केले प्रॉपर्टी ऑक्शन कडून, तर 2.5 कोटी रुपये त्यांना मिळाले आणि डीडीआर ऑफिसने आम्हाला हिशोब दिला की त्याच 2.5 कोटी मधून आम्ही 1 कोटी रुपये खर्च केले. कशावर खर्च केले? तर पेट्रोलवर, लाईट बिलवर, डीडीआर साहेबांनी विनंती केली की साहेब उद्यापासून शक्य नाही, आम्ही सोमवारपासून त्याच्या वाटपाची सुरुवात करू. आता कमीत कमी सुरुवात तर झाली. जितके पैसे त्यांच्या तिजोरीत आहे ते कमीत कमी 10,000 हजार का होईना आपल्या हातात तर पडते. आणि 6 तारखेला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस कमिशनर, डीडीआर, कोऑपरेटिव्ह कमिशनर आणि तुमचा प्रतिनिधित्व करणारे माजी खासदार इम्तियाज जलील यांची एक मोठी मीटिंग डिव्हिजनल कमिशनर ऑफिसवर ते घेणार आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी पोलीस कमिशनरांना सांगितलं की जे पैसा रिकव्हर करायचा आहे ते खूप मोठा पैसा आहे, खूप रिकव्हरी जे करायची आहे, तर काय आहे की जे पैसा ज्यांना भरायचा आहे तेही भरत नाही, त्यांना माहित नाही की काही होणार नाही. मग मुख्यमंत्री साहेबांना आम्ही सांगितलं की पोलिसांचा बळ वापर करून ते पैसा रिकव्हरी करा आणि त्याचेही आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहे. पोलीस आयुक्तांना बळाचा वापर करून ते रिकव्हरी कशा करता येईल, म्हणजे मला जे पीआय पवार साहेब आणि सय्यद साहेबांनी सांगितलं, जे घोटाळा झालेला जे रक्कम आहे ते वगळले तर 117 कोटी रुपये ते रिकव्हर करता येतं. 117 कोटी रुपये. मग आपण
16 तारखेची जेव्हा मीटिंग होणार आहे त्या मीटिंग मध्ये आम्ही हेच मागणी करणार आहे की तुम्ही एक 8 दिवसाचा 10 दिवसाचा एक कार्यक्रम ठरवा आणि त्या 10 दिवसामध्ये किती रिकव्हरी करता येते, कोणाकोणाकडून ते रिकव्हरी करता येते याच्या बाबतीत आपण त्या मीटिंग मध्ये बोलू. आता आम्ही मुख्यमंत्री साहेबांना हे चार्ट पण दिलेलं आहे की साहेब 1 रुपयापासून ते 25,000 पर्यंत जे ठेवीदार आहे त्यांची संख्या किती आहे तर 26,000 आहे. 25,000 पर्यंत 26,000 ठेवीदार असे आहे की आज मुख्यमंत्री साहेब सिल्लोडला जे स्टेज तयार करण्यात आलेला आहे त्याच्यावर जितका पैसा लागलेला आहे त्या पैशातून हे सगळे 26,000 लोक बाहेर पडले असते. इतका पैसा त्यांनी त्या स्टेजवर लावलेला आहे. ज्या कार्यक्रमाला स्टेज तयार करण्यात आलेला आहे तिथे ते फूल आणि पटाखे याच्यावर जे पैसा खर्च करण्यात येत आहे त्याच्यातून किती लोकांचे पैसे त्यांना परत मिळाले असते. आता मला या गोष्टीचा आनंद आहे की कमीत कमी या आठवड्यामध्ये पैसे मिळण्याची सुरुवात तर होणार आहे. रडायचं नाही, आता रडण्याचे दिवस संपलेले आहे काकू. रडायचं नाही. आपण इतकी मेहनत केली, आपण एकजूट राहिलो म्हणूनच आज बघा सगळ्या किती पोलिसांची फौज फाटा तिथे लावलेला आहे. मी एक निवेदन हेही दिलेलं आहे मुख्यमंत्री साहेबांना की आम्ही जेव्हा DDR ऑफिसवर गेलो होतो त्याच्यानंतर आम्ही सगळे मिळून पोलीस कमिशनर ऑफिस पर्यंत आले होते. म्हणजे बस स्टँड समर्थनगर पासून मिल कॉर्नर पर्यंत आलो होतो. कसल्याही प्रकारची घोषणाबाजी नाही होती, कसल्याही प्रकारच्या कुणाच्या हातात लाठी काठी बंदूक काही नाही होतं. मग तुम्ही विदाउट परमिशन विना परवानगी तुम्ही असा आले मोर्चा काढून तर केस रजिस्टर करण्यात आला. आरोपी नंबर कोण तर इम्तियाज जलील. दुसरा केस विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये जेव्हा आपण सगळे गेले होते त्यावेळी विभागीय आयुक्त साहेब जे महाराजासारखे वागत होते त्यांना असं वाटत होता की मी एका राजधानीचा राजा आहे, मी यांना कशाला भेटायला येऊ. यायचं असेल तर 2-4 लोक माझ्या AC कॅबिन मध्ये या. मी त्यांना म्हटलो होतो अरे बाबा तू अधिकारी असेल तर तू मला ओळखत नाही मी कोण आहे करके. मग कुलूप लावले होते त्या गेटला. सगळे महिला वयोवृद्ध महिला ते गेटाच्या जवळ होते आणि मागून आसू गॅस सोडण्यात आले होते आणि त्याचा साठीही केस रजिस्टर करण्यात आला. काय केस? सरकारी कामात अडथळा. म्हणजे तुम्ही लॉक लावले, तुमचं जे काम करण्यासाठी तिथे बसलेले आहे त्या गेटाला तुम्ही लॉक लावले आणि आमच्यावर केस. तर मी त्यांना निवेदन दिलं असं नाही आहे साहेब की मी घाबरलो की किंवा आमचे आदर्श ठेवीदार घाबरलेले आहे. कोणी घाबरत असेल ना तो पुन्हा सांगतो लढेंगे तो जीतेंगे, डरेंगे तो कुछ नहीं मिलने वाला. लढणं आहे तर कमीत कमी आपल्याला या आठवड्यामध्ये खूप पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट आपल्याला बघायला मिळणार आहे. आपल्या पैशाची सुरुवात होणार आहे. म्हणजे आता पुन्हा 22 कोटी रुपयाचा जे MPIDचा प्रस्ताव होता ते पवार साहेबांनी मला सांगितलं की सोमवारपर्यंत ते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ऑफिस मध्ये जाणार. त्यांनी मला विनंती केली की साहेब तुम्ही तिथे थोडासा प्रेशर टाकून ते साइन करून घ्या. ते मी करून घेतो. म्हणजे अजून काही प्रॉपर्टीज जे आहे ते ऑक्शन साठी बाहेर निघणार आहे. हे चर्चा पण झाली की जे प्रॉपर्टी
5 कोटीची आहे, ते रेडी रेकनर रेटच्या प्रमाणे कोणीही ते घ्यायला तयार नाही आहे. मग आम्ही याच्या बाबतीत विचार करू शकता का की आम्ही रेडी रेकनर रेट नाही, तिथे काय भाव आहे, ते प्रॉपर्टीचा काय आहे. मग जास्तीत जास्त लोकांनी घेतले. आता आपल्यावर ही जबाबदारी आहे की आता हे प्रक्रिया सुरू झालेली आहे. पिशोर मध्ये रस्ते, फुलंब्री मध्ये, कन्नडला कोणती प्रॉपर्टी ऑप्शन साठी आली तर गावातल्या श्रीमंत लोकांना जाऊन भेटा आणि त्यांना सांगा की बाबा हे घ्या, तर मला पैसे मिळतील. काही त्याच्यामध्ये अडचण येणार नाही आहे. एक गोष्ट याच्यातून स्पष्ट झालेली आहे की हे लोक प्रॉपर्टी विकल्यानंतर जे पैसे आपल्या फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवत होते डीडीआर ऑफिस वाले, आता आपल्याला हे माहित झालेलं आहे, मुख्यमंत्र्यांचा आदेश आहे, पैसा आला त्यांच्या खिशात जायला पाहिजे. तुमच्या एफडी मध्ये नको, तुमच्या एफडी मध्ये नको. म्हणून याची एक प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. मी पुन्हा आज संध्याकाळी ते डीडीआर ला विचारतो, काकडे साहेबांना विचारतो की तू सांगितलं तिथे की सोमवार पासून, मग मंगळवारी सकाळी आम्ही तुझ्या ऑफिसच्या समोर ये ना, तशी वेळ येऊ देऊ नका. आमची पूर्ण तयारी आहे. एक मीडियावाल्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही हे लाडली बहिणीच्या बाबतीत जे बोललो, तर आमचे मंत्री आहे ते तुमच्यावर खूप रागवले, अतुल सावे साहेब. मी म्हटलं एकदा मी हे सगळं लोकांना तुमच्या ऑफिसवर पाठवतो, त्यांच्या समोर आमची हे लाडली बहिणीला विचारा, बोला त्यांच्या समोर की जे 1,500 घेणारे आहे की तेच आहे आमचे लाडली बहीण, हे नाही आहे. बोलण्याची हिम्मत असेल तर त्यांच्या समोर बोला, मग तुमचा हाल बघा ते काय करतील. आमची लाडली बहीण आहे. तर मी आपल्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद देतो. आणि जे काही आपल्याला डीडीआर ऑफिस कडून आपल्याला आदेश म्हणजे ते निर्णय होतील की कशा प्रकारे त्याचा पैसे वाटपाची सुरुवात होणार आहे, तर आपण आपल्याला कन्वे करू आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या आधारावर. आणि नक्की आज घरी जाऊन समाधानी व्हा की 1 वर्षाचा आपला जे होतं आंदोलन, हे 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्ष झाले. 1.5 वर्षामध्ये काहीतरी चांगलं झालं. 1.5 साल हो गए. सबको मिलने वाला, सबको मिलने वाला है. 1.5 साल के अंदर अब तुम्हारे अच्छे दिन आने वाले हैं. इन्होंने समझे कि इम्तियाज जलील हार जाएगा, खासदार नहीं रहेगा तो इनको भी छोड़ देगा करके मैंने इनके साथ दिल का रिश्ता बनाया है, कोई राजनीतिक रिश्ता नहीं बनाया है. मला भी खूप वाईट वाटत होतं. आजही मला खूप वाईट वाटतं जेव्हा मी असं म्हातारे मावशींना बघतो की ज्या प्रकारे जे रडतं. आज जे मुख्यमंत्र्यांसोबत शिंदे काकू असू द्या किंवा दुसरी महिला, ज्या प्रकारे ते रडत मुख्यमंत्र्यांनी आपली व्यथा मांडत होते. एक चांगली गोष्ट अजून एक आहे की आपलं ते संतोष शेलारची आई, मी मुख्यमंत्री साहेबांना दाखवलो की हे संतोष शेलार नावाचा मुलगा त्यांचा कॅन्सरने पीडित आहे. 4.5 लाख रुपये त्यांना ऑपरेशन साठी डॉक्टरांनी सांगितलेले आहे. पैसे आहे. मग मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की जे ठेवीदार आहे आणि त्यांना काही मेडिकलची आवश्यकता आहे तर त्याची सगळी लिस्ट तयार करा. आम्ही ते लिस्ट एक विशेष बाब म्हणून ते सँक्शन करू सगळे लोकांचे जे देतात. तर कुणाला ऑपरेशन करायचं असेल, कुणाला मेडिकल ट्रीटमेंट
हॅलो, तर मेडिकलचे जे प्रॉब्लेम जे लोकांचे आहे, कुणाला आपल्या मुलाचा, आपल्या पतीचा किंवा आपल्या पत्नीचा काही मेडिकल करायचं असेल तर त्याची लिस्ट आपण एक वेगळी तयार करत आहे. मुख्यमंत्र्यांनी सगळे पोलीस अधिकाऱ्यांनाही सांगितलं की ते लिस्ट तयार करून आमच्याकडे पाठवा आणि त्या आधारावर आपण लोकांना कसा मुफ्त मध्ये हे यांचं ऑपरेशन. मी ठीक आहे, काही असू द्या, एक माणुसकी सगळ्यांमध्ये असते. आज जेव्हा मी एअरपोर्टवर गेलो तर संतोषची आई रडत होती आणि मला सांगत होती की आता माझ्या मुलाचा इलाज जे आहे ते घरीच करणार, घरीच आम्ही करत आहे. तर मी त्यांना गपचूप एक गोष्ट सांगितलं की आई तुम्ही जा डॉक्टर देशमुखकडे, तुम्ही ऑपरेशनची तयारी करा, त्याच्यासाठी पैसे आम्ही उभा करू, आम्ही देऊ तुम्हाला. तर एका आईसाठी त्याच्या मुलाची काय किंमत असतं ते पैशाने मोजता येत नाही, ते पैशाने मोजू शकत नाही आपण. की एका आई आपल्या मुलाला आपल्या समोर असा कॅन्सरने पीडित, पैसे तिचे आहे तरी सुद्धा त्याचा वापर आपण करू शकत नाही, याच्यापेक्षा काय दुर्दैव असू शकतं. तरी सुद्धा आपण सगळ्यांनी मला साथ दिली आणि मी आपल्याला पुन्हा सांगतो की या आठवड्यामध्ये आपण खूप सारे एकत्र मिळून आपण प्रयत्न करू. आणि मी मीडियालाही सांगितलेलं आहे की हे सरकारला एक लास्ट वॉर्निंग दिलेली आहे. निवडणूक येत जात, तुम्हालाही जिंकायचे आहे. हे 1,500 कशासाठी? आता लाड खूप चाललेला आहे. लाडली बहीण, लाडली ठेवीदार नाही काय, लाडली भाऊ, लाडला बहीण. तर आपण या आठवड्यामध्ये जे पैशाची सुरुवात होणार आहे, आपण सगळं एक गोष्ट की कशा प्रकारे हे पैशाचा वाटप होणार आहे, आपण मी त्यांच्या सोबत आपण निर्णय घेऊ. पण एक गोष्ट समजून द्या की काही खूप सारे लहान ठेवीदार आहे की ज्यांचे खूप कमी पैसे आहे, खूप मोठे पण आहे की ज्यांच्या लाखोमध्ये पैसे अडकलेले आहे. ते अशा म्हणू शकतील की माझे तर 50 लाख आहे, मला 10,000 रुपये काय होणार. कमीत कमी याची सुरुवात झालेली आहे आणि एक प्रक्रिया आता प्रस्थापित झालेली आहे की पैसे आले की पैसे वाटपायला सुरुवात होते. आज जितके आहे ते वाटप होणार. उद्या ते मला सांगत होते सत्तार भाई कि हमारे पास 16 करोड़ रुपए की सिर्फ सिल्लोड के अंदर है बोले प्रॉपर्टी. मैं खामोशी में बोलने वाला था कि ले लो तो 16 की जगह 15 दे दो, 15 बांट देंगे. तर कमीत कमी हे एक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मला असं वाटतं की जे प्रॉपर्टी आतापर्यंत विकण्यात आलेले नाही त्याच्यासाठीही लोक पुढे येणार आहे. आणि जे बँकाचा, आता बँक वेगळी, पतसंस्था वेगळी, बँकेचेही प्रतिनिधी काही आलेले होते आमच्या सोबत. बघा नियम कसं असतं की नियम आहे तर सगळ्यांसाठी नियम आहे. मग पतसंस्थेमध्ये तुम्ही सगळं काही केलं, डायरेक्टर, चेअरमॅन सगळ्यांना अरेस्ट केलं, जेलमध्ये पाठवलं. बँकामध्ये एमपीआयडी का लावण्यात आलेला नाही? बँकेला एमपीआयडी का लावण्यात आलेला नाही? मग बँकेचे ठेवीदारी माझ्याकडे आले होते. मी पोलीस कमिशनरांना पत्र दिलं की बँकेला आतापर्यंत एमपीआयडी का लावण्यात आलेला नाही. मग काल जेव्हा मीटिंग होती कमिशनर ऑफिस मध्ये ते मला सांगितलं की नाही साहेब आता आम्ही लावणार आहे. म्हणजे याचा अर्थ हे आहे की तुम्हाला इम्तियाज जलील पाहिजे नियम सांगण्यासाठी की काय नियम आहे, मग तुम्ही कारवाई करणार. तर हे बँकेच्या बाबतीत ही आता एमपीआयडी लावणार आहे. आपल्या सर्वांना
एक अभिमानाची गोष्ट आपल्या सगळ्यांना असायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये अनेक बँक, अनेक पतसंस्था बुडालेल्या आहे. तुमची एकमेव पतसंस्था आहे की ज्याचे पैसे परत मिळणार आहे. एकमेव, कुणाच्याही नाही. एकही पतसंस्थाचे ठेवीदारांना पैसे मिळाले नाही आहे. 10,000 सोडा 1,000 रुपया पण परत त्यांना मिळालेला नाही आहे. आता तुमच्यामुळे त्यांच्यामध्ये पण हिम्मत वाढणार. पण त्यांची एक मागणी असणार, इथे इम्तियाज जलील आहे, आमच्याकडे कोणी नाही आहे, तर खाणारे आहे, जास्तीत जास्त खाणारे. पण आपणही त्यांनाही आपण मदत करू, कारण तेही गोरगरीब लोक आहे, त्यांच्यासाठीही आपण काहीतरी आवाज उठवू. तर मी आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो की आपण मला ताकद दिल्यामुळे आज इतके. त्याची प्रॉपर्टी जी आहे ना ते सगळं घेतलेले आहे आपण. आता त्यांचं म्हणणं आहे की साहेब आम्ही खूप ऑप्शन करतो, कोणी विकत घ्यायला तयार नाही आहे. असं त्याचं कारण काय आहे मी हे सांगतो, कारण मला त्यांनीही सांगितलं की साहेब प्रॉपर्टी खूप चांगली आहे, लोक घ्यायला तयार आहे. समजा कन्नडच्या त्या हॉस्पिटलची 5 कोटी रुपयाची किंवा शादीखाना त्याचं काय आहे, सभामंडप, काहीतरी मंगल कार्यालय खूप चांगला आहे. तर मला लोक सांगायचे की ते साहेब तो खूप लोक घ्यायला तयार आहे. मी म्हटलं का घेत नाही. तर कळालं असं की समजा 5 कोटी रुपयामध्ये घ्यायचे आहे तर नियम हे सांगतो की 3 महिन्यामध्ये पूर्ण व्हाईट मध्ये 5 कोटी रुपये द्यायला पाहिजे. आता मी म्हटलं कोट्यवधीची प्रॉपर्टी 20 लाखामध्ये रजिस्ट्री करते हे साले भामटे, 5 कोटी रुपये कुठून आणणार. तर मी म्हटलं काहीतरी नियम मध्ये बदलाव करा तुम्ही, की जे माणूस घेतो तर त्याच्याकडून 50% पैसे घ्या, मग त्याला सांगा की तुम्ही बँकाकडून आम्ही तुम्हाला लोन करून देतो करके. तर त्याच्यामध्येही आपण याचा निर्णय जे आहे ते आपण जे 6 तारखेला मीटिंग होणार आहे त्याच्यामध्ये घेऊ. तर प्रॉपर्टीज खूप आहे, चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. कोणत्या गावाचे आहे आपण? पिशोरला खूप प्रॉपर्टीज आहे. अच्छा, जसं माझ्या प्रचारासाठी चाललं होतं ना, आता मोठे मोठे लोकांकडे जावा आणि पैसे आहे का, घ्या हे प्रॉपर्टी, असं विकायला मदत करा मला. पैसे आले की दुसऱ्या दिवशी त्यांचं गडचंडीत जाऊन बसू की द्या पैसे, लोकांना परत करा करके असं आपण. ते प्रायव्हेट प्रॉपर्टी जे आहे ना त्याच्यासाठीही जे MPIDच्या जे प्रपोजल्स आहे तेही घेण्यासाठी जे सोमवारी जसं त्यांनी म्हटलेले आहे की ते मुख्यमंत्र्यांसोबत ते पुढे ते फाईल जाणार आहे. ते फाईल कशी सँक्शन आता कोर्ट आहे, आपण हायकोर्टामध्ये केस चाललेला आहे. आपले जे मॅडम आहे त्यांची टीम जे आहे ते खूप कष्ट घेत आहे, खूप स्ट्रॉंगली आर्ग्यू करत आहे की त्यांना बेल नको मिळायला पाहिजे. उद्या समजा त्यांना बेल मिळाली तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की त्याच्या स्वागतासाठी आपल्याला हर्सू जेच्या समोर आपण एक फूल घेऊन तयार राहू त्याचं स्वागत करण्यासाठी. स्वागत म्हणजे स्वागत म्हणजे असं नाही, काही वेगळं काही नाही बोलतो मी. जेल मध्ये बाहेर आल्यानंतर आपण स्वागत करू, सगळ्यांच्या हातात एका फूल देऊ आणि यास आहे त्यासाठी पण तयार राहा. समजा कोर्टाने बेल दिली तर तयार असेल ना, फूल पोलीसवाले मी का खूप सारे इथे आहे ते बघा, इम्तियाज भडकाऊ भाषण दिलेलं आहे त्याच्यावर पुन्हा एक केस करतील माझ्यावर. तर मी आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद देतो. खूप सकाळपासून तुम्ही सगळे लोक इथे आले होते. पण खरी गोष्ट सांगायची, हे लोकांना कधी कळतं जेव्हा लोकांची ताकद त्यांना समजते. आणि हे लोकांची ताकद होती ज्याच्यामुळे आज मुख्यमंत्र्यांना टाइम द्यावाच लागला. कारण मी पोलिसांना स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्ही वेळ नाही दिली, तुम्ही काही ठोस निर्णय नाही दिला
तर माझी काही बहीण तिथे बसलेली आहे.